नमस्कार, मी नागेश होळकर. यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत असो. मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. आनंदापासून लोक कसे दूर जात आहेत. आता आनंदापासून दूर जाण्याचे अनेक कारणं आहेत. अनेक कारणांनी लोक दुःखी होतात. जसं बँकेतलं कर्ज असो, घरातला वाद असो, या बाहेरचा वाद असो, या कोणताही ताण असो, यामुळे लोक काय होतात, दुःखी होतात आणि त्यांचा आनंद हिरावून घेतला जातो. आणि म्हणून दुःखी न होता त्या दुःखावर मात करून पुढे जाणे याच्यात शहाणपण आहे. म्हणून दुःखी राहू नका, तर समोर जाण्याचा प्रयत्न करा आणि कोणतंही दुःख असो, कसलंही दुःख असो, तुम्ही ते सोडून द्या आणि पुढे जा. आता एखाद्याचा अपमान झाला असेल किंवा सभामध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात अपमान झाला असेल तर तो दुःखी होतो. किंवा एखाद्याला वेळेवर पैसे भेटले नसतील किंवा वेळेवर त्याचं काम झालं नसेल तर तो दुःखी होतो. अशा अनेक कारणांनी लोक दुःखी होतात. जसा समजा बँकेचं कर्ज घेतलं असेल आणि ते वेळेवर फेडलं नसेल आणि त्याच्यावर व्याज वाढत जात असेल आणि ते कसं फेडू यासाठी तो दुःखी होतो. किंवा एखाद्या कार्यक्रमात एखाद्याचा अपमान झाला असेल तर दुःखी होतो. त्याला वाटतं की मी एवढा मोठा माणूस, त्यानं माझा अपमान केला. अशा प्रकारे अनेक कारणांनी तो दुःखी होतो. किंवा एखाद्या पाहुण्याच्या घरी गेला आणि त्यांचा अपमान झाला तर त्या कारणाने तो दुःखी होतो. अशा प्रकारे मनुष्य अनेक कारणांनी दुःखी होतो. परंतु लक्षात ठेवा, हे ईश्वराने दिलेले जीवन एकदाच मिळते, पुन्हा हे जीवन येणार नाही. म्हणून या जीवनाचा मनसोक्त आनंद घ्या. दुःख सगळे विसरून जा आणि सतत पुढे जा. जे तुमचा अपमान करतील, जे तुमची हेटाळणी करतील, त्यांना तसंच सोडून द्या. फक्त तुमचा विचार करा. कारण तुम्ही दुःखी राहाल तर तुमच्या मनस्थितीवर, तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल आणि तुम्हीच मग आजारी पडसाल आणि तुमचंच ते नुकसान आहे. म्हणून हे दुःख न बाळगता तुम्ही आनंदाने हसत खेळत जीवन जगा. जीवन एकदाच मिळते, वारंवार मिळणारे नाही. म्हणून जीवनाचा उपभोक्त आनंद घ्या, मनसोक्त आनंद घ्या. अशा प्रकारे दुःख हे आहे, मला दुःख झालं आहे असं म्हणत बसू नका, तर आनंदी राहा, आनंदी जगा, आनंदी राहा. या व्हिडिओमध्ये बस एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय म्हणजे भीती याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. भीतीमुळे सुद्धा लोकांचा आनंद कसा हिरावतो, कसा दूर जातो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.